आज आपण बलाचे प्रकार या घटकाची टीईटीसाठी महत्त्वाचे नोट्स किंवा माहिती पाहणार आहोत. बल म्हणजे काय? बल आपण वस्तूला ढकलतो, ओढतो. जे ढकलणे किंवा ओढणे याला बल असे म्हणतात. उदाहरणार्थ दरवाजा उघडणे, बॉलला लाथ मारणे किंवा एखादी वस्तू उचलणे, सायकल खेळणे हे बलाचे उदाहरण आहेत. बलाची वैशिष्ट्ये काय आहेत? बल ही सदिश राशी आहे. सदिश म्हणजे बलाला दिशेची आवश्यकता आहे व परिमाणाची आवश्यकता आहे, म्हणून बल ही सदिश राशी आहे. SI एकक बलाचं काय आहे? न्यूटन. फोर्स बरोबर M गुणिले A म्हणजे मास आणि A ॲक्सलरेशन वस्तुमान गुणिले त्वरण. शॉर्टकटमध्ये लक्षात ठेवण्यासाठी F बरोबर मा असं लक्षात ठेवायचं, म्हणजे हे लक्षात राहील. याचं सूत्र आहे. दिशा आणि परिमाण हे दोन्ही यांना असतं, म्हणजे बलाचे वैशिष्ट्य आहे. संपर्क बल कशाला म्हणतात? ज्या बलासाठी वस्तूचा संपर्क आवश्यक आहे त्याला संपर्क बल असे म्हणतात. उदाहरणार्थ स्नायू बल म्हणजे या ठिकाणी संपर्क येतो. स्नायू बल आपण काय करतो? वजन उचलतो. एखादी पोता असेल, एखादी वस्तू असेल, दगड असेल किंवा कोणती वस्तू असेल आपण उचलतो, म्हणजे आपला संपर्क त्या ठिकाणी डायरेक्ट येतो, म्हणजे याला संपर्क बल असे म्हणलेलं आहे. दुसरं बल आहे घर्षण बल. चालताना घसरण होत नाही, म्हणजे आपण वाळून जात असताना किंवा मातीतून चालत असताना आपल्या हे लक्षात येतं किंवा आपण गाडी स्लिप झाली असं म्हणतो, म्हणजे तिथं घसरण होतं का नाही याच्यावरून आपल्या लक्षात येतं घर्षण बल तिथं कसं आहे. म्हणजे चालताना जर घसरण होत नसेल तर त्या ठिकाणी घर्षण बल आहे. त्यानंतर दुसरा घटक असंपर्क बल, याच्यामधला उपघटक. संपर्क नसताना कार्य करते, म्हणजे संपर्क तिथं येत नाही परंतु कार्य मात्र होत असते. उदाहरणार्थ गुरुत्वाकर्षण आणि चुंबकीय बल. तर गुरुत्वाकर्षण बल आपल्याला माहिती आहे, न्यूटननं गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लावला, गुरुत्वाकर्षण बलाचा शोध लावला. सफरचंदाच्या झाडाखाली त्याने बसला असता वरून सफरचंद खाली पडतं, म्हणजे कोणती वस्तू खाली पडते, वरून ती खाली काय येते? या जमिनीमध्ये, या पृथ्वीमध्ये काहीतरी ताकद आहे. ती ताकद म्हणजे गुरुत्वाकर्षण आहे. F बरोबर G गुणिले M1 M2 डिवाइड बाय R², म्हणजे या ठिकाणी G जे आहे ते गुरुत्व स्थिरांक घेतलेला आहे, जीची किंमत आहे 6.67 × 10⁻11 न्यूटन मीटर स्क्वेअर पर kg². म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा त्यांनी F बरोबर किंमत काय काढायची हे सूत्र सांगितलेलं आहे. चुंबकीय बल. लोखंड आकर्षित होते, म्हणजे लोखंड चुंबकाकडे आकर्षित होते, हे चुंबकीय बल आहे. असंपर्क बल आहे. त्यानंतर बलाचे परिणाम काय होतात? बल लावल्यामुळं काय काय घडतं? बल लावल्यामुळं वस्तू हलते, एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी तिची हालचाल होत असते, किंवा हलते किंवा वस्तू थांबते असे म्हणता येईल. तिच्या वेगामध्ये बदल घडतो, वेग बदलतो, दिशा बदलते, आकार बदलतो. हे बलाचे परिणाम आहेत. बल लावल्यामुळं त्याच्यामध्ये अशा पद्धतीनं त्याचे परिणाम आपल्याला दिसून येत असतात. संतुलित व असंतुलित बल. संतुलित बल कोणतं? परिणाम किंवा संतुलित बलानं काय होतं? परिणाम शून्य होतो, वस्तू स्थिर होते. असंतुलित बल वस्तूची गती बदलते, म्हणजे संतुलित बलात आणि असंतुलित बलात फरक आपल्या लक्षात आला पाहिजे. संतुलित बलामुळं परिणाम त्याचा शून्य होतो, वस्तू जागच्या जागी स्थिर असते. असंतुलित बलामुळं वस्तूची गती बदलते, म्हणजे गतीमध्ये बदल होतो. उदाहरणार्थ फुटबॉलला लाथ मारणे, किंवा खेळाडू फुटबॉलसोबत खेळत असताना त्याला लाथ मारल्याच्या नंतर त्याच्यामध्ये संतुलन राहत नाही, कोणत्या दिशेला जाईल हे सांगता येत नाही, म्हणजे वस्तूची गती बदलते, गतीमध्ये बदल घडतो. आता महत्त्वाचे टीईटीसाठी काही मुद्दे आहेत. बल बरोबर पुश प्लस पुल, लोटणे, ढकलणे. न्यूटन याचे एकक आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे.
त्यानंतर याच्यावरती आपण काही प्रश्न पाहूया. टीईटीसाठी महत्त्वाचे प्रश्न. बल म्हणजे काय? या ठिकाणी उष्णता, ऊर्जा, ढकलणे किंवा ओढणे आणि प्रकाश असे उदाहरण दिलेले आहेत. बल म्हणजे आपल्याला पर्याय क्रमांक 3 येईल, ढकलणे किंवा ओढणे. प्रश्न दुसरा, बलाचे एकक SI पद्धतीमध्ये एकक काय आहे? न्यूटन. पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी उत्तर येतं. बल कोणती राशी आहे? सदिश राशी आहे की अदिश राशी आहे? सदिश आहे, जिथं परिमाण आणि दिशेची आवश्यकता असते. संपर्क बल कोणतं? या ठिकाणी घर्षण जे आहे ते पर्याय क्रमांक 3 संपर्क बल आहे. त्या ठिकाणी घर्षण झाल्यामुळं संपर्क येतो, म्हणजे संपर्क बल असे म्हणतात त्याला. प्रश्न 5वा, असंपर्क बल कोणतं आहे? गुरुत्वाकर्षण. यापैकी स्नायू, घर्षण, गुरुत्वाकर्षण, त्यामधून पर्याय क्रमांक 3 गुरुत्वाकर्षण. याचं सूत्र काय आहे बलाचं? F बरोबर M गुणिले A, वस्तुमान गुणिले त्वरण. संतुलित बल परिणाम काय होतो? संतुलित बलामुळं वस्तू गती त्याची स्थिर असते. पर्याय क्रमांक B. प्रश्न 8वा, असंतुलित बल परिणाम काय होतो? स्थिती बदलते असंतुलित बलामुळं. घर्षण बल याचं कार्य घसरण रोखते. प्रश्न 10वा, बलामुळे काय बदलते? बलामुळे आकार आणि वेग दोन्ही बदलतात. अशा पद्धतीनं आपण बल याच्याबद्दल थोडक्यात माहिती आणि प्रश्न हे बघितलेले आहेत. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.